शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज शिवनेरी किल्ल्यापासून आक्रोश मोर्चा काढतायत। त्यांच्या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद म्हणावा असा मिळत नाही। कार्यकर्ते त्यांच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत। काय तुम्ही सांगाल, अमोल कोल्हे यांचा जो आजचा आक्रोश मोर्चा आहे या मोर्चाला प्रतिसाद शेतकऱ्यांचा म्हणावा असा मिळत नाही। वाणी साहेब, काही दिवसापूर्वी म्हणजे एक 7-8 दिवसापूर्वी संसदेमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार म्हणजे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलं। त्यांचं निलंबन करत असताना अतिशय निंदनीय ही बाब आहे। शरद पवार पाहतो, अजितदादा पाहत नाही। पहिल्यापासून 1970 सालापासून पवार साहेबांनी आम्ही एकत्रच, साहेबांनी जे सांगायचं ते आम्ही ऐकायचे। अजितदादांनी सांगितलेलं आम्ही ऐकले नाही कधी अजूनपर्यंत। तेव्हा त्यांनी अजितदादांनी पवार साहेबांचं ऐकलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे आमच्या याच्यामध्ये। काय तुम्ही काय सांगाल, पवार साहेब त्यांचं कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत? नाही, कसं आहे वाणी साहेब, ठेवू शकले नाहीत म्हणण्यापेक्षा ते ठेवायच्या मनस्थितीमध्ये आहे, परंतु काही कारणास्तव दादाजी थोडा जरा वेगळा विचार केला आणि पवार साहेब त्यांच्या भूमिकेपासून दूर जात नाहीत। ते पुरोगामी विचाराचे, सेक्युलर विचाराचे पवार साहेब, त्याच्यामुळे पवार साहेब त्यांची भूमिका सोडत नाहीत आणि ते त्यांच्या भूमिकेचे ठाम आहेत। आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी शेतकऱ्यांच्या विषयी संसदेमध्ये जो विषय मांडला, केंद्र सरकारने निर्यात बंदी टाकली, कांद्याच्या निर्यातीवरती बंदी टाकली आणि ती उठवण्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी चांगल्या ताकदीनिशी आवाज उठवला आणि त्यांच्या सूडबुद्धीने त्या ठिकाणी त्यांचं निलंबन करण्यात आलं। त्याचबरोबर संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचंही निलंबन करण्यात आलं। हे दोन्ही खासदार पुणे जिल्ह्यातील यांचं निलंबन म्हणजे असं आहे की तमाम महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे। हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याचे पडसाद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आजपासून 27 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा या माध्यमातून हे पडसाद निघणार आहे आणि ते पडणार आहेत। आणि या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पेटून उठलेला आहे। भविष्याच्या काळामध्ये मी तर या ठिकाणी एक शेतकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सांगतो, भविष्याच्या काळामध्ये हे सरकार 25 वर्ष यायला नाही पाहिजे, याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि कटिबद्ध राहायला पाहिजे, अशा प्रकारचे या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आक्रोश मोर्चा काढत आहेत। या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांचा प्रतिसाद वाढणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, पडद्यामागून जरी याच्या मागे राजकारण जरी असलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कुठलाही नेता जर रस्त्यावर उतरत असेल तर शेतकरी बांधवांनी त्याला सहकार्य करायला हवं, अन्यथा अशा मोर्चांना भविष्य काळामध्ये काहीही महत्त्व राहणार नाही। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेपाटा।